जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं DMW व्लॉग्स या चॅनलवरती खूप दिवसानंतर। जर तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करत असाल तर तुम्हाला कळलं असेल की मी आणि माझे हस्बंड आम्ही दोघेही ट्रिपवरती आलेलो आहोत काश्मीरला। आणि आजचा आमचा डे 3 आहे। 2 दिवस मी याच्यासाठी व्लॉग केले नाही कारण एवढी काही साईट सीइंग होती नाही आमची, आणि त्याचे शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते मी टाकलेही आहेत इंस्टाग्रामवर। फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। आजचा आहे डे 3, तर आज मी व्लॉग बनवण्याचा ट्राय करेल, तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल। कारण आता आम्ही आहे पहलगामला आणि इथे आम्हाला आता 3-4 व्हॅलीज कव्हर करायच्या आहेत। तर तिथे कसं जायचं, कसं यायचं, काय म्हणजे कुठल्या गाडीने जायचं हे सगळं तुम्हाला आज सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप करू नका, कारण ज्यांनाही काश्मीरला यायचं असेल त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट असेल। तर व्हिडिओ पूर्ण बघा। पॅकिंग सुरू आहे आमची, आम्हाला कळलंच नाही 8 वाजून गेले, जास्त वाजून गेलेत, अंधारच वाटत होता। तर आमची पॅकिंग वगैरे व्हायची आहे। मी सध्या तयारी करते, त्याच्यानंतर आवरते आणि ब्रेकफास्ट करून त्याच्यानंतर आम्ही लगेच निघू। तर झालंय आम्ही रेडी, आता जातो आम्ही ब्रेकफास्टला। आधी ब्रेकफास्ट करू आणि मग निघू व्हॅलीजसाठी। झालं ना तुमचं सगळं आवरून? हो ठीक आहे, चला मी तुम्हाला व्ह्यू दाखवते आधी। मस्त ना, तिकडे नदी आहे, ही नदी आहे। आम्ही तिकडे गेलो होतो काल, इंस्टाग्रामवर मी रील्स टाकेल, तिथे तुम्ही बघू शकता। आणि ते आहे इथलं रेस्टॉरंट, तिथे जाऊन जेवण वगैरे तिथेच करायचं, ब्रेकफास्ट वगैरे तिथेच करायचा। सगळे लोक आता जात आहेत, आमची गाडी अजून यायची आहे। आम्ही आलोय आता ब्रेकफास्ट करायला, पटकन ब्रेकफास्ट करतो। घ्या पटकन, काय हे ब्रेकफास्ट काउंटर। बस हे आहे पूर्ण रेस्टॉरंट एरिया। हा हयात रेसिडेन्सीला पुरी येत आहे, तोपर्यंत आम्ही हे फिनिश करतो। इथे मस्त हीटर आहे, आम्ही मस्त हीटर जवळच नाश्ता करायला बसलो। पोट भरून खाऊन घेतो बाळा। मी घेतली होती चहा नाश्ता नंतर, आणि नंतर आता आम्ही निघालोय, म्हणजे जातोय आता खाली। गाडी आलेली आहे, चलो जाने की तयारी। तर आता निघालोय आम्ही ABC व्हॅली विजिट करायला। तर सर्वात आधी आम्ही जाणार आहे अरू व्हॅलीला। अरू व्हॅलीचं वैशिष्ट्य म्हणजे तिथलं इन्व्हायरमेंट आणि तिथली सीनरी। तिथं बेस कॅम्प वगैरे पण होतात म्हटले, बट आपल्याकडे तेवढा वेळ नव्हता, त्याच्यामुळे आम्ही फक्त ते बघणारच होतो, थोडं खेळणार आणि वापस येणार असंच। तर पहलगामच्या लोकल टॅक्सी स्टँडपासून अरू व्हॅली, बेताब व्हॅली आणि चंदन व्हॅली यांचे जवळपास डिस्टन्स म्हणजे 14-15 किलोमीटरच्या दरम्यान असेल। खरंच पहलगाम आकर्षित करणारं प्लेस आहे बरं का। म्हणजे तुम्ही लेफ्ट बघा, राईट बघा, तुम्हाला व्ह्यू दिसणार म्हणजे दिसणारच, आणि तुम्ही काय कॅप्चर करणार राव। आणि बरेचशा व्हिडिओजमध्ये म्हटलं आहे की काश्मीरमध्ये स्कॅम होतं, असं होतं तसं होतं, बट नीट सर्च करून गेलं तर नाही होत। चला आम्ही आलो आता लोकल टॅक्सी स्टँडला। तर कोणती गाडी करायची ते बघा, आणि इथे सगळं तर बघा इथे असं बोर्ड दिलेलं आहे आणि इथे सगळ्या गाडीचे रेट्स लागलेले आहेत। बार्गेनिंगचा वगैरे तर इथे काही स्कोप नाही आहे। आणि एक गोष्ट म्हणजे जर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही शेअरिंगमध्ये जा ना, कशाला एवढं इन्व्हेस्ट करता। म्हणजे तिथे फक्त पोहोचायचंच आपल्याला, 3 तास फिरायचं आहे, तर तुम्ही शेअरिंगमध्ये जावा, तुम्हाला ते अफोर्डेबल असेल। तर आम्ही शेअरिंगमध्ये इको गाडी केलेली, आमच्यासोबत कोलकात्याचं एक कपल होतं, खूप छान होते ती दोघं पण। तर या गाडीचे चार्जेस होते 2200 रुपये, तर आम्हाला शेअरिंगमध्ये 1100 पडले, तर हे आमच्यासाठी अफोर्डेबल होतं, त्याच्यामुळे आम्ही शेअरिंग केलं। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तिन्ही व्हॅलीजवरती 1-1 तास स्पेंड करायला मिळतो। म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्ही कुठे जास्त वेळ देता, कुठे कमी वेळ देता, पण आपल्याला टोटल 3 तास असतात। तर आम्ही सर्वात जास्त टाईम स्पेंड केला चंदनवारीला बाकीच्यापेक्षा। फक्त जर तुम्ही शेअरिंगमध्ये जात असाल तर तुमच्यासोबतच्या लोकांचा कॉन्टॅक्ट नंबर घ्यायला विसरू नका। मी तुम्हाला इन्फॉर्मेशन पण देत आहे आणि साईड बाय साईड व्ह्यू पण दाखवत आहे, तर कमेंटमध्ये मला सांगाल की व्ह्यू कसा आहे ते।
पहालगममध्ये अजून भरपूरसे स्पॉट आहे बघण्यासाठी. जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही नीट सर्च करून घ्या आणि तसं तुमच्या ड्रायव्हरला आधी सांगा, म्हणजे ते तुम्हाला तिथे घेऊन जातील आणि पैशांचं वगैरे आधीच फिक्स करून घ्याल. मी आता माझी टोपी पण घालून घेतली आहे आणि एका हातात हँड ग्लोव्ज आहे. यांनी पण घातलेत, यांना तर आधीच थंडी लागते. तर बघा पोचले आम्ही आता अरू व्हॅलीला आणि इथे 5-6 पॉईंट्स आहेत. हे सर्व म्हणजे ट्रेकच्या हिशोबाने आहेत. जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही एक्स्ट्रा पे करून किंवा तिथून गाईड घेऊन पण जाऊ शकता. तिथे सगळे रेट्स वगैरे आहेत. जर काही कमी करायचं असेल तर त्यांच्यासोबत तुम्ही थोडी बार्गेनिंग करू शकता. जेवढी होत असेल तेवढी करायची. खूप गर्दी, सगळे टुरिस्ट. ही आहे अरू व्हॅली. वाव, बोलणं पण होत नाही आहे कारण थोडी थंडी जास्त लागत आहे. चला मी आता यांचे फोटो व्हिडिओज करते मस्त, त्याच्यानंतर हे माझे करते. इथे राईड्स पण असतात, तर ज्यांना चालणं नसेल होत ते राईड्स घेऊ शकतात. त्याच्यानंतर फोटोशूटसाठी काश्मीरी ड्रेसेस पण असतात. त्यानंतर पिजन वगैरे पण असतात, रॅबिट असतात. आपल्याला ज्याच्यासोबत फोटोशूट करायचं आहे आपण करू शकतो. आता सध्या मी यांचे फोटोज काढत आहे. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे अरू व्हॅलीच्या आतमध्ये जाण्यासाठी एंट्री फी नाही आहे, फ्री आहे. तर मस्त जाऊन एन्जॉय करा. आणि हे यांचं फोटोशूट करत आहेत. हे आमच्यासोबतच आले होते. खायचं प्यायचं सगळं सोबत आणलं आहे, पण काहीच खाऊ नाही वाटत, काहीच प्याव नाही वाटत. भूक पण नाही लागत, फक्त एन्जॉय वाटत. आणि मेन म्हणजे भूक पण नाही लागत आहे ना. चला, कारण इथे ते स्वतःच म्हणतात बक्षीस दो बक्षीस दो. आतापर्यंत 2 दिवस झाले आम्ही बक्षीसच देतो सगळ्यांना. 2000 रुपये गेले आमचे बक्षीस. हो ना, आणि आम्ही तेवढे हळवे आहे की बस लगेचच दया येते आम्हाला कोणाची. इतक्या प्रेमाने मागते की बस. हो ना, बाहेर निघालं की सगळं भेटतं. इथे पोनी राईड पण आहेत आणि हे कॉस्ट करतात पर पर्सन 2500 ते 3000 पर्यंत. इथं मार्केट पण बर्फातच आहे. शॉल्स वगैरे लागले आहेत, कॅप्स वगैरे लागले. तर ही आहे बेताब व्हॅली. इथे बेताब मूवीचं शूट झालं होतं, त्याच्यामुळे याला बेताब व्हॅली नाव पडलं. याचं आधीचं नाव होतं हजन घाटी. तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की बेताब मूवीमध्ये कुठले ॲक्टर आणि ॲक्ट्रेस होती. ओके. तर इथे एंट्री फीज आहे 100 रुपीज पर पर्सन. बाहेर तुम्हाला शूज जॅकेट रेंटने घेऊ शकता. जर जास्त स्नो असेल तर. लिमिटेड टाईम होता त्याच्यामुळे आम्ही आतमध्ये गेलो नाही आणि ही गोष्ट मी आता रिग्रेट करते. खरंच मी आतमध्ये जायला पाहिजे होतं. आणि इथे आम्ही मग नदीजवळच बसलो खूप वेळ. तर इथे छान एन्जॉय करून खूप वेळ बसून आम्ही निघालो नेक्स्ट लोकेशनला, जे की आहे चंदनवाडी. तर ही आहे चंदनवाडी. इथे खूप जास्त रश होता आणि स्लिपरी पण खूप होतं. हे बघा, हे काका पडता पडता वाचले, पण त्यांच्या वाईफने त्यांना सांभाळून घेतलं आणि ती खूप छान स्माईल करत गेली. तर चंदनवाडी ही बेताब व्हॅलीपासून 8 किलोमीटर आहे आणि पहालगमपासून 16 किलोमीटर, म्हणजे हे वरती जावं लागतं आपल्याला. तर या जागेचं वैशिष्ट्य म्हणजे इथून स्टार्ट होते अमरनाथची यात्रा. बाहेर कॅम्प वगैरे पण आहेत. इसके साथ निकालने के भी पैसे भाई, पैसा. खूप जास्त स्नो आहे त्याच्यामुळे आम्ही शूज घेतले. ठीक आहे, इकडे बघ. अयो गो. वो देखो लाल साड़ी में मस्त. हा वे आहे, तिथे फक्त झाडाच्या फांद्या टाकलेल्या आहेत, त्याच्यावरून जायचं आहे. आम्ही आलो होतो, आता जाता रिटर्न. चलो, ही काका टाकत आहेत. तर ही आहे लिदर नदी. हिलाच लंबोदरी नदी असं पण म्हटलं जातं.
पॉइंट. इथे बघू आता काय खायचं की नाही. तर मॅगी खावं वाटत आहे. पाठवून घेतली मी मॅगी जी की 60 रुपयाला. मॅगी पहाडों में वापर. हा आहे बेतरवालीचा टॉप व्ह्यू. किती मस्त ना, खूप छान, सच ब्युटिफुल व्ह्यू. तर तिन्ही व्हॅलीज बघून झाल्यानंतर आम्ही निघालो श्रीनगरला जायला. आणि वाटेत आम्हाला जेही स्पॉट भेटणार होते ते आम्ही बघणार होतो. त्यांना आम्ही ऑलरेडी सांगितले होते की जेही असेल ते आम्हाला दाखवा. त्याच्यामुळे आम्ही थांबत गेलो आणि आमच्याकडे पाणी संपलं होतं. त्याच्यामुळे हे शॉपमध्ये गेले पाणी आणायला. मग लगेचच पोलीस आले की का बरं थांबले, तसं विचारपूस वगैरे केली, कारण इथे थांबणं लावून होतं. त्याच्यामुळे लगेच निघालो. तर आता आमच्या तिन्ही व्हॅली कव्हर करून झालेल्या आहे. छान वाटलं तिथे वरती जाऊन. पण आता आम्ही आलोय सेल्फी पॉईंटला. इथे आय लव्ह पहालगम असं लिहिलेलं आहे. तिथे मस्त आम्ही 1-2 सेल्फी काढू, व्हिडिओ करू आणि निघू नेक्स्ट लोकेशनसाठी. पहालगम. आधी मी यांचे फोटोज काढून घेते. फोटो शूटिंग झाली होती. दर्ग्याच्या बाहेर पण काही शॉप्स होते, तर तिथून आम्हाला ह्या छोट्या छोट्या गोष्टी काय आवडल्या त्या आम्ही घेतल्या आणि शेवटी निघालो श्रीनगरला जायला एकदाचं. तर या तिन्ही व्हॅलीज बघून खूप छान वाटलं. म्हणजे इथला व्ह्यू बघण्यासारखा आहे. तिथे तुम्ही खूप जास्त टाईम स्पेंड करू शकता. तुमच्या ड्रायव्हरला तुम्ही सांगा की आम्हाला एक्स्ट्रा तिथे थांबायचं आहे, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पैसे लागतील, पण तेवढंच ते वर्थ आहे. आपण कुठे जात आहे तर ते आपण बघायला पाहिजे, एन्जॉय करायला पाहिजे. मी एक जागा मिस केली, ते तुम्ही करू नका. तिथे जाऊन भरपूर एन्जॉय करा, कारण आपण एकदाच येतो एवढ्या लांब, नाही का. तर येऊन हॉटेलमध्ये चेक इन केलं, फ्रेश झालो आणि डिनरसाठी गेलो खाली. खूप जास्त थकलो होतो आम्ही दोघेही, त्याच्यामुळे लगेच आम्ही झोपलो, कारण आम्हाला नेक्स्ट डे गुलमर्गसाठी निघायचं होतं. जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही क्वेरी असतील, काही क्वेश्चन असतील तर कमेंट डाऊन करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.